अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरचे मिरज शासकीय रुग्णालयात भव्य उद्घाटन। मुंबईसारखी सुविधा आता मिरजेच्या शासकीय रुग्णालयात। 82 कोटीच्या विविध विभागाचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हाशिम मुश्रीफ आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण। मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या निधीतून शस्त्रक्रिया फेज 2 ग्रंथालय DSA मशीन याचा लोकार्पण सोहळा, तसेच भुयारी योजना, वसतिगृह, आंतररुग्ण बाह्यरुग्ण विभाग दुरुस्ती कार्य शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री हाशिम मुश्रीफ आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी माजी मंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, आमदार इद्रिसभाई नाईकवाडी, आमदार सुधीर गाडगे, जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे, रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, डॉक्टर रुपेश शिंदे, मकरंद देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महादेव दबडे, अल्लाबक्ष गडेकरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। जवळपास मिरज शासकीय रुग्णालयासाठी मंत्री हाशिम मुश्रीफ यांनी आतापर्यंत 200 कोटीचा निधी दिला आहे। त्यातील 82 कोटीच्या निधीची कामे पूर्ण झाली आहेत। त्याचा लोकार्पण सोमवारी करण्यात झाला। यावेळी बोलताना मंत्री हाशिम मुश्रीफ म्हणाले की या रुग्णालयात गरीब रुग्णांना चांगल्या सुविधा मिळायला पाहिजेत। आपल्या भागातील रुग्णांना मुंबई या ठिकाणी उपचारासाठी जायची गरज लागणार नाही, अशा सुविधा या ठिकाणी निर्माण करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। ते जर झालं नाही, 100% जर त्यांनी कळलं आम्हाला की आम्ही करणार नाही, तर आम्ही राज्य सरकार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारेल। कर्करोगाचा येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आता आपले हे निर्णय होणार आहे। आपण सगळ्याच हॉस्पिटलमध्ये आपण L1, L2 आणि L3 या पद्धतीने आपण कॅन्सरची व्यवस्था करतोय। L1 आपण टाटामध्ये ठेवलेला आहे। आपल्या या ठिकाणी L2 हे सगळीकडे चालू होईल, म्हणजे स्क्रीनिंग करणं, अत्यावश्यक म्हणजे केमोथेरपी, त्यानंतर रेडिएशन देणं, या सगळ्या व्यवस्था आपण ह्या हॉस्पिटलमध्ये चालू करतोय। आणि जे मोठे आजार असतील ते टाटामध्ये आपल्या इथून जातील। 2 वर्षामध्ये मुंबईला रुग्णालयामध्ये अतिशय चांगली व्यवस्था गेल्या 2 वर्षामध्ये आपण केलेली आहे। पुन्हा आम्ही सचिवांना आयुक्तांना सांगितलेलं आहे, या 39 शासकीय जे महाविद्यालयाचे रुग्णालय आहेत त्यामध्ये भीती द्या आणि ज्या अपुरी बाबी असतील त्याला सुद्धा निधी आपण यावर्षी देणार आहोत। मेडिकल कॉलेज मी पालकमंत्र्यांच्या मला सांगितलेलं आहे की बाबा म्हाडाला ही जागा देऊ नका, तुम्ही इतर कुठेही जागा घ्या। ही जी जागा आहे ही आपली शासकीय महाविद्यालयाची जागा होती, ती फक्त महाराष्ट्र शासन म्हणून लागल्यामुळं म्हाडा घेण्याचा प्रयत्न करते। मला वाटते म्हाडाला म्हणजे एकनाथ शिंदे साहेब या खात्याचे मंत्री आहेत, त्यांना सांगून आपण म्हाडांचा जो प्रयत्न आहे तो आपण हाणून काढू। अहवाल असा आला की ती जी स्त्री होती तिने एवढी लगट केलेली होती। वास्तविक एक चूक यांची झाली की ECG काय लस टोचण्यासाठी जी मुलगी लहान बाळ नेलं त्याच्यावर त्या आपल्या बाहेरच्या माणसांना आपला जो सिक्युरिटी गार्ड आहे त्याने थांबवलं पाहिजे होतं आणि अशा रीतीनं बाहेर ते मूल जाऊ द्यायला नको होतं। ते मूल नेलं होतं, त्याच्यावर कारवाई झाली, त्याला अटक झाली, ते कारवाई पोलीस करते। फक्त आता अंतर्गत जे आहे ते आम्ही डीनला सांगितलं, जे दोषी असतील त्यांचा अहवाल 1-2 दिवस आल्यानंतर त्यावर कारवाई करा। या रुग्णालयात बऱ्याचशा चौकशी कुठे राहिल्या कालावधी काय आहे रिपोर्ट पाठवतो आम्ही।